नमस्कार मित्रांनो, कर्नूलच्या मागे थांबलो होतो. आपली ट्रिप चालू होती नागपूरची बरं का. सकाळ सकाळी जय श्री हनुमान महाराजांचं दर्शन झाले. हैदराबादचा रिंग रोड म्हणजे ना जन्नत आहे, जन्नत. 4 पदरी रोड आहे, पण गरमीनं ना पाग व काय तुम्हाला जीव नका झालता, नका लय गरम लागत होतं. अशा प्रकारे आपला बघा हा रिंग रोड संपला आणि आपण लागलो आता खालच्या रोडला. कारण का तर आपल्याला आता लायात होतं नागपूर रोडला. नागपूर रोड पण डांबरी रोड असल्यामुळे एक नंबर पुढं जेवायला थांबलो. पोटाला भूक लागल्या होतं, खायला लागतंय बरं का. साधंच मागवलेलं, मग काही हैदराबादचं स्पेशल जेवण असतं बघा. जेवण केलं आणि लागलो बघा रोडला. इकडे सगळ्या रोडवर धान्य वाळत घालत. निर्मलचा बायपास पास करून पुढे आलो तर बघतो तर बघा ऍक्सिडेंट झालता. रेझोरात ऍक्सिडेंट झालता. 10 टायरवाला बघ उतानाच झालता. ही बघितल्या आता म्हणलं आपण झोपलं पाहिजे, नाहीतर कार्यक्रम व्हायला वेळ लागत नाही. झोपलो, सकाळ उठलो आणि लागलो बघा निवांत रोडला. हे टापमध्ये रोडचा बरं का, जसं महाराज जवळ येईल तसं रोड टाप दिसत होता. पुढं नाश्त्याला थांबलो होतो. नाश्ता काय घेतला नाही, पाणी चिप्स घेतलं नाही, निघालो बघा रोडला. लागलो बघा पुढं आलो. हळूहळू जातो. हे वाघानं वाघे अंग एका साईडला सोडून दिलं होतं. पुढं आलो आता आपण लागणार होतो महाराष्ट्रात. लागलो बघा डायरेक्ट बॉर्डरला आलो. बॉर्डर ही येते ना महाराष्ट्राच्या. खरं सांगतो तुम्हाला बरं का, बिना कामाच्या येत्या 220 रुपये जाते, तर RTO 100 रुपये. असं फुकाट आमचा 250 रुपयाचा खर्च आहे. काय हो ह्यांना कमी आहे का काय सांगा बरं. लागलो आणि ही डबरी बघा, ह्यांना पैसे घेते म्हणून काय ते मुजवा येत नाही तर काय नाही. पुढं आलो हॉटेलवर निवांत बघा, फ्रेश बीस झालो, जेवण वगैरे केलं, शेवभाजी मागवलेली. काय पण कूलर समोर बसल्यामुळे जरा बरं वाटत होतं. निवांत बघा सकाळ उठलो दुसऱ्या दिवशी आणि लागला तर रोडला बघा. पुढं आलो टोल नाक्यावर पाणी वगैरे घेतलं प्याला बरं का. आपली झालती बघा नागपुरात एंट्री झाल्या ही मेट्रोची कामं जळली सगळीकडे चालू आहे. ती सगळ्या रोडचा बोजा वारा ओढून सोडला. काय इकडं आलं पुढं आपण डायरेक्ट आता घुसलो बघा मिहान इंडस्ट्रियल एरियात. पोचलो डायरेक्ट कंपनीच्या गेटवर. बघतो तर काय कंपनीत गेल्या त्याच्या आईला लय मोठं राव इमान नुसती बघायला. दिवसभर इमानाच्या खाली हिंडत होतो तुम्ही. खाली व्हायचं नाव पत्या नव्हता नाही, तेवढ्यात काढलं बाई इंडिगोचं इमान. इथं रिपेअरला येते ती व हे गॅरेजच्या इमानाचं. त्याच्या आईला आपल्या गाड्यांना पण असते गॅरेज मोठीच्या मोठी पाहिजे. हे बघा हे झालं इथं इमानाचं टेस्टिंग चालू होतं बरं का. लय कान कुर करत होतं. 4 वाजल्या तर गाडीला काय खाली होत नव्हती. तेवढ्यात आलं क्रेन आल्या साहेब म्हणला बाबा कर गाडी खाली, निघून जावा होता. आता जेवला नाही दिवसभर. बरं म्हणलं निघालो बाहेर, कंपनीच्या बाहेर आलो. पुढं इथं थांबलो. तेवढ्यात आपल्याला फोन आला, डबल ही माल मटेरियल आपल्याला घेऊन जायचं बेंगलोरला. खुश झालो. जेवण पार्सल आणलं, पॉड करून खाल्लं आणि निवांत आराम करायचं म्हणलं. निवांत झोपलं. आता परत दुसऱ्या ब्लॉगमध्ये बघू हीच माल परत नेताना. धन्यवाद.